नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुगा स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 2-3 दिवस आपले व्हिडिओ झाले नाही, कारण मी काही कारणास्तव म्हणजे मी तुमच्याच टेस्ट सीरीज बनवण्यासाठी 2-3 दिवस माझे गेले. तर ते टेस्ट सीरीजवर काम करण्यासाठी मी काही व्हिडिओ बनवू शकलो नाही. ठीक आहे. तर आता आजपासून आपले व्हिडिओ कंटिन्यू राहणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो सेशन चालू आहे, प्रॉफिट अँड लॉसचा हा 7वा पार्ट आहे. 6 पार्ट अगोदरच होऊन गेलेले आहे. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला छान प्रकारे समजायला पण आलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट नंबर 7 मध्ये कशा प्रकारचे कन्सेप्ट प्रॉब्लेममध्ये यूज केले जातात, कशा प्रकारचे प्रॉब्लेम जे आहे ते परीक्षामध्ये विचारले जातात, ते आपण आज सगळं बघणार आहोत. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, ज्याच्यामुळे तुमचा एक पण कन्सेप्ट मिस झाला नाही पाहिजे. ठीक आहे. आणि जो कोणी नवीन असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जिथे वाटेल तिथे आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. चला तर मग आपण आजच्या या सेशनची सुरुवात या प्रश्नापासून करूया. ओके. अशा प्रकारचा प्रश्न आपण पार्ट नंबर 6 मध्ये बघितलं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला तो क्वेश्चन समजला नसेल तर रिपीट आपण पुन्हा एक क्वेश्चन घेऊन राहिलो त्याच टाइपवर बेस. त्यामध्ये तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जाणार विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला तर मग लक्ष द्या. एक दूधवाला 27 रुपये प्रति लिटर दराने दूध घेतो आणि त्यात पाणी मिसळतो. ओके. जर त्याला 60% नफा होत असेल तर प्रति लिटर किती पाणी मिसळले गेले असेल? ओके. तर मला सांगा, पाणी मिसळून राहिला तर आपण कोणत्या सोल्युशनमध्ये, या दुधामध्ये, या कशामध्ये पाणी मिसळतो, तर पाण्याची काही किंमत असते का विद्यार्थी मित्रांनो? नाही. तर पाण्याची किंमत आपण नेहमी 0 कन्सिडर करत असतो. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे. तर एक दुधाला 27 रुपये प्रति लिटर दराने दूध घेतो. ओके. म्हणजेच 1 लिटरची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 27 रुपये. म्हणजेच इथे आपल्याला कॉस्ट प्राइस मिळाली. कॉस्ट प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 27. ठीक आहे. एवढं तर आपल्याला समजलं. ठीक आहे. आणि त्यात पाणी मिसळतं. आता पाण्याची किंमत म्हणजे 1 लिटर म्हणजे बघा, पण लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. ठीक आहे. किंमत किती आहे? 27 रुपये. तर मी 1 लिटरची किंमत जर याला मल्टिप्लाय केली तर आपल्याला कॉस्ट प्राइस मिळाली 27 रुपये. ठीक आहे. त्यात पाणी मिसळतं. आता पाण्याची किंमत काय असते विद्यार्थी मित्रांनो? पाण्याची किंमत काय असते? नेहमी 0 असते. ओके. जर त्याला 60% नफा होत असेल तर आता आता मला सांगा, हा 60% जो नफा होऊन राहिला हा त्याला कशावर होऊन राहिला? 27 रुपयावर होऊन राहिला. जर त्याला 60% नफा होऊन राहिला, किती? 60% नफा म्हणजे किती नफा होऊन राहिला विद्यार्थ्यांनो, सांगू शकणार का? हा शून्य गेला. 27. आता 27 पंचे 135 आणि 27 सखा किती होते विद्यार्थी मित्रांनो? 162 भागीला 10. म्हणजे ही किती होणार? 16.2. तर एवढ्या रुपयाचा त्याला काय होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? प्रॉफिट होऊन राहिला. काय होऊन राहिला? 16.2. आणि केव्हा? केव्हा होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा तो काय करून राहिला? जेव्हा तो 1 लिटर, आता 1 लिटरवर आता रुपयामध्ये त्याला 16.2, ठीक आहे. 16.2 रुपये एवढा प्रॉफिट होऊन राहिला. का होऊन राहिला एवढा? नफा होऊन राहिला. ठीक आहे. आणि 1 लिटरमध्ये आता तो किती पाणी मिसळून राहिला हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर कसं फाइंड आउट करणार विद्यार्थी मित्रांनो, सांगा? कसं फाइंड आउट करा? ठीक आहे. आता 1 लिटर आहे विद्यार्थी मित्रांनो. 1 लिटरचे पण 60% किती होते? सांगा? किती होते विद्यार्थी मित्रांनो? 1 लिटरचे 60% हा 0 गेला म्हणजे 0.6. ओके. म्हणजे तो एका लिटरमध्ये किती लिटर पाणी मिक्स करून राहिला? 0.6 लिटर. म्हणजे टोटल किती होऊन राहिलं? 1.6. टोटल विद्यार्थी मित्रांनो किती होऊन राहिलं? 1.6 लिटर. एवढं कळलं का? टोटल पाणी किती होऊन, टोटल लिटरमध्ये किती होऊन राहिलं? 1.6. चला लक्ष द्या आता. इकडे लक्ष द्या. 1000 ml ला तो किती विद्यार्थी मित्रांनो? 27 रुपये प्रति लिटर दराने विकतो. प्रॉफिट कितीचा होऊन राहिला? 6.2. तर मग 16.2 रुपये जे आहे मध्ये किती मिलीलिटर तो पाणी मिक्स करून राहिला हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं. चला मग करा. हा x कन्सिडर करू, याचा क्रॉस करू विद्यार्थी मित्रांनो. काय करू आपण? क्रॉस. चला तर मग लक्ष द्या. करा. हे काय होणार? 16.2 गुणिला 1000 भागीला 27. ओके. ओके.
चला लक्षात आहे इकडे x इक्वल टू काय होणार. आता मी काय करतो 162 गुणिला 1000 अपॉन मध्ये 10 इंटू 27 असं लिहितो, कारण हा पॉइंट काढला तर हा शून्य गेला. ओके, 27 सकम किती होते विद्यार्थी मित्रांनो, 27 एक 27, 27 सकम 162, म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली 600 मिलीलीटर. म्हणजे तो किती पाणी मिसळून राहिला विद्यार्थी मित्रांनो, 600 मिलीलीटर पाणी मिसळून राहिला. तेव्हा जाऊन तो किती 16.2 रुपयाचा नफा कमवून राहिला विद्यार्थी मित्रांनो, आणि लिटर मध्ये 1.6 लिटर होऊन राहिला. ठीक आहे, एका लिटरची किंमत 27 होते, म्हणजे एका लिटरवर पण त्याला 60% प्रॉफिट काढू, म्हणजे किती झाले 1.6 लिटर तो पाणी विकून, म्हणजे पूर्ण टोटल विकून राहिला. ठीक आहे, ओके. तर इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण 1000 मिलीलीटर म्हणजे 27 रुपयामध्ये तो एक लिटर 27 रुपयामध्ये विकून राहिला, नफा होऊन राहिला 16.2 चा. तर 16.2 ची व्हॅल्यू किती, म्हणजे 16.2 मध्ये तो 600 मिलीलीटर पाणी मिक्स करून राहिला, म्हणजे एवढा तो प्रॉफिट कमवून राहिला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन काय होणार, ऑप्शन ए हे झालं आन्सर. ठीक आहे, हे एक्स्ट्राचं होतं, हे एक्स्ट्रा होतं तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या इकडे. अच्छा, टाइप नंबर 17. आता आपण टाइप नंबर 17 कडे आलेलो आहोत. टाइप नंबर 17 मध्ये कशा प्रकारचे प्रॉब्लेम विचारले जातात त्याकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. चला, ए ने एक वस्तू बी ला 20% नफ्याने विकली, बी ने ती क ला 10% नफ्याने विकली. जर क ने ती वस्तू 924 ला विकत घेतली असेल तर मूळ किंमत किती होती. अच्छा, त्याची ओरिजिनल प्राइस आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर ए ने एक वस्तू बी ला 20% नफ्याने विकली. आता हा अ काय अ आहे. ठीक आहे, हा काय विद्यार्थी मित्रांनो अ आहे. जर याच्याकडे 100% असेल तर बी ला विकली, त्याला किती, बी ला किती 20% नफ्याने विकली, तर 120% झाला. ठीक आहे, 100% असेल तर आता हे किती झाले 120% झाले, कारण नफा होऊन राहिला. और बी ने ती क ला 10% नफ्याने विकली. अच्छा, बी ने ती क ला 10%. आता 120 चे आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, 10% म्हणजे 110% काढू. ठीक आहे, हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य, 11 गुणिला 12 किती होतात विद्यार्थी मित्रांनो 132. ठीक आहे, 120 चे तुम्ही 10% बी काढू शकता. ठीक आहे, हे शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य, 12 एक 12, म्हणजे 120 मध्ये 12 मिळवले तर 132 अशा प्रकारे पण मिळू शकते. ठीक आहे, एवढं कळलं का विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ए ने वस्तू बी ला 20% नफ्याने विकली, म्हणजे 120 मध्ये विकली 100 रुपयाची वस्तू. ओके, मग बी ने ती क ला 10% नफ्याने विकली, म्हणजे 120 मध्ये 10% वाढीव, म्हणजे वाढून टाकले तर किती झाले 120 चे 10% किती होते विद्यार्थी मित्रांनो, किती होते 12 होते, म्हणजे 120 मध्ये 12 ऍड केले किती झाले 132, म्हणजे 120 रुपयाची जी कोणती वस्तू असेल त्याने 132 रुपयात विकली. एवढं कळलं. जर क ने ती वस्तू 924 रुपयाला विकत घेतली, किती रुपयाला विकत घेऊन राहिला तो 924, कोण घेऊन राहिला क. क च्या किती रेशो आहे, आता हे सगळे रेशो मध्येच असणार ना, 100:120:132. ठीक आहे, तर क अपॉन मध्ये क, क ने विकत घेतली तर क अपॉन मध्ये क, क ची किती रेशो, क चा रेशो किती आहे, क ने किती घेतली 132 मध्ये 132, क अपॉन मध्ये क, कारण क च्या विषयी बोलून राहिलो, क अपॉन मध्ये क, क ने किती 924 रुपयात विकत घेतली ऍक्च्युअल प्राइस मध्ये, तर रेशो मध्ये किती येते 132. ठीक आहे, ते आपण लिहिलं. तर मूळ किंमत घेतली तर मूळ किंमत किती. अच्छा, हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 924 भागीला 132, मूळ किंमत किती होती 100 होती, गुणिला 100 करू. चला, किती टाइम्स आहे काय दिसून राहिले का विद्यार्थी मित्रांनो 132. 132 जर समजा 8 केलं तर 800 होणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जर आपण 8 ने मल्टिप्लाय केलं तर 800 होणार. आणि 32 ला 8 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे हे 900 च्या वरती जाणार, तर आपण 7 ने मल्टिप्लाय करून बघू. ठीक आहे,
7 दुणे 14 चे 4 हातचा 1, 7 तिरी 21 आणि एक 22 चे 2 हातचे लागले 2, 7 एक 7 आणि 2 9, 9 से 24 म्हणजे 7 टाइम्स किती वेळा चालले 7 वेळा म्हणजे 700. 700 काय 700 रुपये. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए हे झालं आन्सर. कळलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे तुम्ही असे म्हणू शकाल की 700 रुपयाची वस्तू होती, त्याच्यावर बी ला 20% नफ्याने विकली. ओके. आणि बी ने मग क ला 10% नफ्याने विकली. म्हणजेच क ने किती रुपयात घेतली? 924 रुपयात घेतली. ओके. आणि क चा रेशो त्याच्या खाली लिहिला. आपल्याला मूळ किंमत पाहिजे होती म्हणून 700 रुपये आपण ही मूळ किंमत काढली. ठीक आहे. हे रुपयामध्ये झालं आणि हे रेशोमध्ये झालं विद्यार्थी मित्रांनो. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला लक्ष द्या इकडे. ए ने एक वस्तू बी ला 40% नफ्याने विकली. बघा सेम आहे. ए ने काय बी ला विकली. अगर ए ची किंमत 100 असेल तर बी ने कितीला विकली? 40% नफ्याने म्हणजे 140 ला विकली. ओके. एवढं कळलं. मग बी ने ती सी ला 20% नफ्याने विकली. अच्छा. मग बी ने ती सी ला आता 20% नफा म्हणजेच 120 घेत असतो आपण. ठीक आहे. हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य. आता 14 गुणिला 12 करा. 14 एक 14, 14 दुणे 28 म्हणजे हे 8 आणि हे किती 6 म्हणजे 168. सी ला 168 रुपयात विकली. हे रेशो मध्ये चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. ऍक्च्युअल प्राइस आपल्याला माहित नाही. ठीक आहे. 100 रुपयाची वस्तू 140 ला, 140 ची वस्तू 168 ला. हे रेशो मध्ये. आता ऍक्च्युअल मध्ये किती प्राइस आहे ते आपण बघू. ठीक आहे. बी ने सी ला 20% नफ्याने विकले. जर सी ने ती वस्तू 672 रुपयाला विकत घेतली असेल. कोणी? सी ने. किती रुपयात? 672 रुपयात विकत घेतली. आता सी अपॉन मध्ये सी आपण काय करू? सी अपॉन मध्ये सी. तर सी ची व्हॅल्यू किती आहे? 168. ओके. आता विचारलं काय विद्यार्थी मित्रांनो? तर ए ने ती वस्तू किती रुपयांना खरेदी केली? तर ए ची रेशो मध्ये प्राइस किती आहे? 100. तर गुणिला 100 करायचं. ठीक आहे. गुणिला काय करू विद्यार्थी मित्रांनो? 100 करू. चला. कारण आपल्याला ऍक्च्युअल प्राइस विचारली आहे. तर ए ने ती वस्तू रुपयांना किती रुपयांना खरेदी केली? मागच्या सारखा प्रॉब्लेम होता. चला आता याला सॉल्व्ह करा. आता 168. ओके. कधी लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो की असं राहिलं तर याच्यात भाग जाऊ शकतो का? 8 एक वेळेस म्हणजे ट्राय हिट अँड ट्राय करून बघायचं. 8च्या पाढे 2 कोणत्या ह्याच्यात येते? म्हणजे आपण लक्षात घेऊ शकू. 8च्या पाढे 2 जसं 8 दुणे 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32. ठीक आहे. तर 4 टाइम्स आपण करून बघू याला. होते का? तर बस हिट अँड ट्रायल बेसिक वर 8 चोक 32 चे 2 हातचे लागले 3, 6 चोक 24 आणि 3 27 चे 7 हातचे लागले 2, 4 एक 4 आणि 2 6. हा बघा विद्यार्थी मित्रांनो हा 4 ने भाग चालला. म्हणजे 400 रुपये त्याची ऍक्च्युअल प्राइस होती. म्हणजे ए ने 400 रुपये म्हणजे ए ची जी प्राइस होती 400 रुपये ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे. म्हणजे 400 रुपयाची ती वस्तू होती. मग काय केलं? 40% नफ्याने विकले. मग 20% नफ्याने विकले. किती? 670 रुपये. म्हणजे ऍक्च्युअल प्राइस किती होती याची वाली? 400 रुपये. ऑप्शन नंबर डी हे झालं आन्सर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. अच्छा. नेक्स्ट प्रॉब्लेम सारखंच आहे. बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. जे आपण 2 प्रॉब्लेम बघितले त्या प्रकारचेच आहे. ए ने एक वस्तू बी ला 20% नफ्याने विकली. बी ने ती सी ला 10% नफ्याने विकली. जर सी ने 396 रुपयांना विकत घेतले तर ए ने किती रुपये दिले असतील? जशा प्रकारे आपण याच्या अगोदर 2 प्रॉब्लेम बघितले ना, सेम त्याच टाइपने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मी हे तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देऊन राहिलो आहे. ठीक आहे. ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही याला सॉल्व्ह करा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहायला विसरायचं नाही विद्यार्थ्यांनो.
सीताने आता हा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्याकडे बी लक्ष द्या. हा पण सेमच वाटून राहिला मला. सीताने एक वस्तू गीताला 10% तोट्याने विकली. तोट्याने म्हणजे 100 असेल तिच्याकडे तर 90 मध्ये विकली. गीताने रमेशला 20% नफ्याने विकली. मग 120% वाढवून द्यायचे. जर रमेशने ती वस्तू 1944 ला मिळाली असेल, तर सीताने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली? हा पण विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे. ठीक आहे? होमवर्क. हा पण होमवर्क म्हणून लक्षात ठेवा. हा पण तुम्हाला होमवर्क म्हणून आहे. ठीक आहे? चला, कारण सेम प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. याची स्क्रीनशॉट घेऊन घेतो. ठीक आहे? हे 2 प्रॉब्लेम होमवर्क आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेमवर लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हं. अच्छा. तर या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. एका सोनाराने 2 अंगठ्या प्रत्येकी ₹30,400 ला विकल्या. पहिल्या अंगठीवर त्याला 10% तोटा झाला व दुसऱ्यावर त्याला 20% नफा झाला. तर संपूर्ण व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला? या प्रकारचे प्रॉब्लेम आपण अगोदरच घेतलाय. पर्सेंटेजमध्ये पण घेतलाय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण हा कन्सेप्ट घेतलाय. आता समजा 2 अंगठ्या प्रत्येकी 30,400 ला विकल्या. म्हणजे विकण्याची जी प्राइस आहे सेम असते, तर आपण त्याला 100% सोबत कन्सिडर करतो. काय करतो विद्यार्थी मित्रांनो? 100% सोबत आपण काय करतो? नेहमी त्याला कन्सिडर करत असतो. जर विकण्याची जे प्राइस असेल सेम असेल तर. ठीक आहे? ओके. विकण्याची प्राइस सेम आहे म्हणून त्याला 100% सोबत कन्सिडर करतो. आणि त्याच्यावर होणारा प्रॉफिट अँड लॉस तो ओव्हरऑल किती असतो ते शेवटी आपण फाइंड आउट करत असतो. ठीक आहे? चला तर मग. एका सोनाराने 2 अंगठ्या प्रत्येकी 30,040 ला विकल्या. पहिल्या अंगठ्यावर त्याला 10% तोटा झाला. तोटा म्हणजे लॉस झाला. कितीच्या? 10% च्या. तर 90/100 लिहू. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? ओके. मग काय म्हणतो? व दुसऱ्यावर त्याला 20% नफा झाला म्हणजे प्रॉफिट झाला. 120/100. ठीक आहे. तर संपूर्ण व्यवहारात त्याला किती टक्के नफा किंवा तोटा झाला? चला फाइंड आउट करा. आपल्याला हेच फाइंड आउट करायचं आहे. उत्तर आल्यानंतर 100 सोबत कंपेअर बी करायचे. विचारायचं नाही, विसरायचं नाही. कारण आपण 100 घेतलेले आहे. ठीक आहे, कंपेअर करायसाठी. तर हे 100 कटले. हा 0 आणि हे 2 शून्य कटले. 12 108. 12 108. आता आपण याला 100 सोबत कन्सिडर करू. म्हणजे 8 चा प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो. काय होऊन राहिला? नफा होऊन राहिला. हे झालं आन्सर. म्हणजे 8% ओव्हरऑल प्रॉफिट होऊन राहिला. प्रॉब्लेम डी किती आहे हा? ऑप्शन डी हे झालं आन्सर. ठीक आहे? हे झालं आन्सर विद्यार्थ्यांनो. अशाच प्रकारचे बघा, हे काय करून राहिलो आपण? हे विकून राहिलो. काय करून राहिलो? विकून राहिलो. ज्या बी आणि विकणं 2 गोष्टी, 2 वस्तू जर आपण विकून राहिलो आणि त्याची प्राइस जी आहे ते सेम आहे. सेम प्राइसमध्ये विकून राहिलो. प्रत्येक म्हणजे जे आहे 2 वस्तू आहेत. प्रत्येक वस्तू आपण सेम प्राइसमध्ये विकून राहिलो, तर त्याला नेहमी 100% बरोबर कंपेअर करायचं आणि त्याच्यावर किती लॉस होऊन राहिला, किती प्रॉफिट होऊन राहिला, ठीक आहे? हे ओव्हरऑल आपण अशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो. ओके. आणि याच्यात पुन्हा एक कन्सेप्ट आहे. हे तर आपण विकण्याचं झालं. जर खरेदीचं असलं तर विद्यार्थी मित्रांनो, खरेदी असेल तर ठीक आहे. 2 वस्तू प्रत्येक म्हणजे 2 वस्तू तो जर सेम प्राइसनं खरेदी करत असेल आणि त्याच्यावर त्याला 10% च्या प्रॉफिट होत असेल एका वस्तूवर आणि दुसऱ्या वस्तूवर त्याला 20% च्या प्रॉफिट होत असेल. तर ओव्हरऑल किती प्रॉफिट असेल? तर या कंडिशनमध्ये खरेदी किंमत सारखी राहिली, सेम राहिली तर ठीक आहे. या कंडिशनमध्ये आपण काय करतो? 10 + 20/2 म्हणजे ओव्हरऑल किती प्रॉफिट होऊन राहिला त्याला? 15%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. जर खरेदी किंमत सेम राहिली तर अशा प्रकारे फाइंड आउट करू. जर दोघे याच्यावर प्रॉफिट होऊन राहिला असेल या लॉस होऊन राहिला असेल आणि विक्री किंमत जर सेम असेल तर काय? विक्री किंमत जर सेम असेल तर अशा प्रकारे फाइंड आउट करू. ठीक आहे? ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, विक्री किंमत जर सेम असेल तर अशा प्रकारे फाइंड आउट करू. खरेदी किंमत जर सेम असेल तर अशा प्रकारे फाइंड आउट करू. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेमवर जायचं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो.
ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर है. क्या है विद्यार्थी मित्रांनो? आप भी एक सिकंदर हो. ठीक है. चलो फिर नेक्स्ट प्रॉब्लेम देखते हैं आपण. बघा सेम आहे. लक्ष द्या. एका विक्रेत्याने 2 घड्याळे प्रत्येकी 1060 रुपयांना विकली. प्रत्येकी म्हणजे एक एक वस्तू विकली किती 1060 रुपये मध्ये त्यांच्या काय काय विद्यार्थी मित्रांनो विक्री किंमत सारखी आहे म्हणजे 100% घेऊन घेऊ आपण. ओके. आता याच्यावर किती प्रॉफिट होतो किती लॉस होतोय आपण फाइंड आउट करू. ठीक आहे ओव्हरऑल. तर एका घड्याळावर त्याला 20% नफा होतो. तर आपण काय घेऊ 120 अपॉन मध्ये काय घेऊ विद्यार्थी मित्रांनो 100 घेऊ. ओके. आणि दुसऱ्या वर त्याला 20% तोटा होतो. तोटा म्हणजे 20% तोटा म्हणजे 80 अपॉन 100 घेऊ. ठीक आहे. तर संपूर्ण व्यवहारात त्याला नफा तोटा चला काढा. संपूर्ण व्यवहारात काय झालं हे 100 गेलं हा 0 गेला हा 0 गेला. 12 म्हणजे 60 12 संग 72 12 8 96 12 8 किती झाले विद्यार्थी मित्रांनो 96. आणि आपण काय म्हटलं मग शेवटी 100 सोबत कन्सिडर करायचं कारण 100 आपण इथे घेतल्या म्हणून. किती कमी आहे विद्यार्थी मित्रांनो 4% ची कमी आहे. तर हा काय झाला लॉस झाला. ठीक आहे तोटा झाला. तर ऑप्शन नंबर काय होणार विद्यार्थी मित्रांनो 4% च्या लॉस म्हणजे ऑप्शन नंबर डी हे झालं आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम होमवर्क आहे विद्यार्थ्यांनो. बघा कशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे ते. होमवर्क यासाठी कारण सेम प्रॉब्लेम असते ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते सॉल्व्ह करून घेऊ शकता. म्हणून मी तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देतो. कारण तुम्ही बी तर काहीतरी प्रॅक्टिस केली पाहिजे आहे की नाही. ॲक्च्युअली तुम्हालाच एक्झाम काढायची आहे. तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार तर एक्झाम कसे निघणार. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ओके. चला क्वेश्चन वाचून घेतो मी विद्यार्थ्यांनो. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 20,000 ला विकल्या. पहिल्या वस्तूवर 20% तोटा झाला, दुसऱ्यावर 40% नफा झाला. ओके. तर एकूण व्यवहारात किती टक्के नफा एकूण व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला. ओके. ते फाइंड आउट करायचं आहे विद्यार्थ्यांनो. तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हा पण होमवर्क आहे विद्यार्थ्यांनो. सेम प्रॉब्लेम आहे तुमच्यासाठी. बघा इकडे. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 40,000 ला विकल्या. पहिल्या वस्तूवर 30% तोटा झाला, दुसऱ्या वस्तूवर 40% नफा झाला. संपूर्ण व्यवहारात शेवटी त्याला किती टक्के नफा तोटा झाला. हा सेम प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम. एका दुकानदाराने 243 वस्तू विकल्यानंतर 57 वस्तूंच्या विक्री किंमत एवढा तोटा झाला तर एकूण टक्केवारी तोटा किती. अशा प्रकारचा पण टाइप आपण मागच्या सेशन मध्ये घेतलाय विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. हा तुमचा मी याच्यासाठी मधामध्ये असे क्वेश्चन घेत असतो जेणेकरून तुम्ही ते टाइप विसरला नाही पाहिजे विद्यार्थ्यांनो. ॲज अ प्रॅक्टिस पण होते तुमची वाली. ठीक आहे. आणि कन्सेप्ट पण तुमचे मजबूत बनून राहते की या प्रॉब्लेमला आपण मागच्या वेळेस कशा प्रकारे डील केलं होतं म्हणून. ठीक आहे. चला विद्यार्थ्यांनो सगळ्यांनी लक्षात द्या कसं सॉल्व्ह करायचं. एका दुकानदाराने 243 वस्तू विकल्यानंतर आता विकून राहिला. तर मी काय म्हटलं इथे कॉस्ट प्राइस घेऊ आपण 243. इथे सेलिंग प्राइस लिहू आपण 243 असं आपण लिहित होतो. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. ओके. त्याला 57 वस्तूच्या विक्री किंमत एवढा तोटा झाला. तोटा झाला म्हणजे लॉस झाला. विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस वर 57 वस्तूंच्या किती 57 वस्तूच्या सेलिंग प्राइस वर म्हणजे विक्री किंमतीवर लॉस झाला विद्यार्थ्यांनो. काय झाला लॉस इक्वल टू एवढं इक्वल टू एवढं. ठीक आहे. चला मग याला मी थोडं जवळ लिहून घेतो. सेलिंग प्राइस किती होणार 243. ओके. आता याला इकडे घेऊन जा म्हणजे हे काय होणार कॉस्ट प्राइस किती झाले 243 इक्वल टू याला काय होणार याला इकडे घेऊन जा म्हणजे 243 मध्ये 57 मिळवले तर किती होणार 0 हातचा 1 0 हातचा 1 म्हणजे 300 होणार. तर सेलिंग प्राइस किती झाली विद्यार्थी मित्रांनो 300. चला कॉस्ट सेलिंग प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस लिहा. किती होणार सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस. तर हे किती होते 243 हे 300 इकडे आले तर हे झाले 300 याच्या खाली. म्हणजे कॉस्ट प्राइस किती आहे 300. सेलिंग प्राइस किती आहे 243. ओके. म्हणजे तोटा कितीचा होऊन राहिला विद्यार्थ्यांनो तोटा कितीचा 57 रुपयाचा होऊन राहिला.
कितीवर? 300 वर. ओके, गुणिला 100% करू. कारण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? ते एकूण टक्केवारी तोटा फाइंड आउट करायचा आहे. आता बघा हे शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य गेला आणि 19 दुने 38 19 तरी 57 होते. तर हे 19 हे 19 टाइम्स जाणार. ठीक आहे, 19 टाइम्स. तर 19% काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो? लॉस होऊन राहिला. ऑप्शन सी आन्सर. ठीक आहे. हे तुम्हाला अख्ख्या YouTubeमध्ये कुठेच तुम्हाला पाहायला नाही मिळणार विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचे सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम. कारण खूप कॉम्प्लिकेटेड होतात विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करण्यासाठी आणि आपण बस अशा प्रकारे पुट करायचं आहे. काय म्हणून राहिला तो? एका दुकानदाराने 243 वस्तू विकल्या. तर विकल्या म्हणजे कॉस्ट प्राइसमध्ये एवढे लिहायचे, सेलिंग प्राइसमध्ये सेम प्राइस लिहायचे. आणि मग बघायचं की किती लॉस होऊन राहिला, किती प्रॉफिट होऊन राहिला आणि विक्री किंमतवरून राहिला की खरेदी किंमतवरून राहिला. ते आपण त्यानुसार पुट अप करायचं आणि आन्सर करायचं. बस झालं. 19% चा लॉस. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. ओके. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, वो जो पसीने से नहाता है विद्यार्थी मित्रांनो वो इतिहास बदलता है. तर जो कोणी नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला, एका व्यक्तीने 10 वस्तू विकल्या आणि त्याला 2 वस्तूच्या विक्री किंमत एवढा नफा झाला जे टक्केवारीत नफा फाळ. अच्छा, 10 वस्तू विकल्या म्हणते. तर आपण काय घेऊ विद्यार्थी मित्रांनो? कॉस्ट प्राइस 10 घेऊ आणि इथे लिहू सेलिंग प्राइस बी आपण काय घेऊ? 10च घेऊ. ओके. मग काय म्हणते? त्याला 2 वस्तूच्या विक्री किंमत एवढा नफा झाला. विक्री किंमत म्हणताय, विक्री म्हणजे सेलिंग प्राइस. ठीक आहे. 2 वस्तूच्या सेलिंग प्राइसवर त्याला काय झालं विद्यार्थी मित्रांनो? एवढा प्रॉफिट झाला. प्रॉफिट झाला. 2 वस्तूच्या विक्री किंमत एवढा म्हणून +2 सेलिंग प्राइस घेतलं म्हणजे +2 विक्री किंमत घेतलं. त्याच्या टक्केवारीत नफा किती? ओके. आता हे 2 आपण इकडे घेऊन जाऊ म्हणजे कॉस्ट प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 10 आणि 2 इकडे घेऊन गेलो तर किती आले? सेलिंग प्राइस किती होणार विद्यार्थी मित्रांनो? सेलिंग प्राइस गुणिला 8 होणार. चला करा मग. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस इकडे आला. हे किती आहे? 10 आहे तर हे 8 आहे. 8 याच्या खाली येणार. ओके. कॉस्ट प्राइस किती मिळाली? 8. सेलिंग प्राइस किती मिळाली? 10. म्हणजे प्रॉफिट कितीचा होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? +2 च्या. 2 कितीवर? 8 वर इंटू 100% म्हणजे काय? बेचोक 8. म्हणजेच काय झालं विद्यार्थी मित्रांनो? 25% च्या काय होऊन राहिला? प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. हे झालं आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. सोपं होतं, काही हार्ड नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा विद्यार्थ्यांनो. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम पण होमवर्क आहे. आता होमवर्क याच्यामुळे आहे कारण हा सेम प्रॉब्लेम असेल. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. आता हा सेम प्रॉब्लेम असेल. कारण एका व्यक्तीने 20 वस्तू विकल्या आणि त्याला 8 वस्तूच्या विक्री किंमत एवढा नफा झाला. तर त्याला किती टक्के नफा झाला? बस सेम प्रॉब्लेम जो आपण जस्ट आता 2 टाइप तशा प्रकारे बघितले, 2 प्रॉब्लेम त्या प्रकारे याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. हा पण सेम प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. होमवर्क म्हणून आहे तुम्हाला. कारण हा सेम प्रॉब्लेम आहे. एका व्यक्तीने 170 वस्तू विकल्या आणि त्याला 30 वस्तूंच्या विक्री एवढा तोटा झाला. तर त्याला टक्केवारी तोटा किती? सेम प्रॉब्लेम आहे. बघा तुम्हाला प्रॅक्टिस ऑफ क्वेश्चन करण्यासाठी पण मी किती म्हणजे नंबर ऑफ प्रॅक्टिस क्वेश्चन देऊन राहिलो. ज्याच्यामुळे तुमचे आणखी कन्सेप्ट पुन्हा क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. टाइप नंबर 18. आता आपण टाइप नंबर 18 बघूया विद्यार्थी मित्रांनो की टाइप नंबर 18 मध्ये काय असतं. ओके. टाइप नंबर 18. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. टाइप नंबर 18. एका विक्रेत्याने दूध 40 रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले आणि त्याने त्या दुधात मूळ दुधाच्या 1/4 भाग एवढे पाणी मिसळले आणि तयार झालेले मिश्रण 50 रुपये प्रति लिटर दराने विकले तर त्याला एकूण किती टक्के नफा झाला?
ओके. त्याला एकूण किती टक्के नफा झाला ते आपल्याला फाइंड आउट करायचे विद्यार्थी मित्रांनो. चला सांगा मग. एका विक्रेत्याने दूध ₹40 प्रति लिटर दराने खरेदी केले. किती? ₹40 प्रति लिटर. म्हणजे एका लिटरची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 40. म्हणजेच कॉस्ट प्राइस मिळाली किती आपल्याला? ₹40. हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? कॉस्ट प्राइस. ठीक आहे. काय केलं? इथे 1 गुणिला 40 हे मिळाले आपल्याला कॉस्ट प्राइस. ओके. त्याने त्या दुधात मूळ दुधाच्या 1/4 भाग एवढे पाणी मिसळले. 1/4 भाग एवढे पाणी मिसळले. म्हणजे एका लिटरमध्ये त्याने 1/4 1/4 म्हणजे 25% 25% एवढे पाणी मिसळले. म्हणजे किती झाले विद्यार्थी मित्रांनो टोटल मग हे 0.25 लिटर. किती झालं? 0.25 लिटर. किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 0.20 म्हणजे एवढं त्यांनी काय केलं? पाणी मिसळलं. ओके. पाण्याची किंमत काय असते विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला सांगितली पाण्याची किंमत नेहमी काय असते? 0 असते. आता पहिले 1 लिटर होतं, आता 0.25 लिटर त्यांनी पाणी मिसळले. तर म्हणजे टोटल किती झालं हे विद्यार्थी मित्रांनो? 1 + 0.25 लिटर म्हणजेच किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 1.25 लिटर. 1.25 लिटर जे आहे विद्यार्थी मित्रांनो एवढे पाणी मिसळले आणि तयार झालेला मिश्रण ₹50 प्रति लिटर दराने विकले. किती रुपये प्रति लिटर दराने? ₹50 प्रति लिटर दराने. म्हणजेच आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. 1.25 गुणिला 50 करू. करा मग. ठीक आहे. याला कसं करायचं? 125 अपॉन मध्ये 100 गुणिला 50 करू आपण. तर हे काय होणार? 50 दुने 100 हे किती होणार? 124 म्हणजे हे किती होणार? 1.25 गुणिला 50 केले इथे. तर आपल्याला किती मिळणार? 124 म्हणजे हे किती झाले? 6 4 चे अर्धे 2.5% म्हणजे 62.2%. ठीक आहे. म्हणजे रुपये एवढ्याला विकले. लक्षात आहे. हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो? सेलिंग प्राइस. ठीक आहे. बघा कन्फ्यूज होऊ नका. मी तुम्हाला पुन्हा एक वेळेस सांगतो. 1 लिटरची किंमत ₹40 होती. तर कॉस्ट प्राइस झाली 40. हे मिळाले आपल्याला खरेदी किंमत त्याची वाली. मग तो का नाही काय करतो? 1/4 एवढं पाणी मिसळतो. म्हणजे 25% पाणी मिसळतो. कशात? एका लिटरमध्ये. म्हणजे एका लिटरमध्ये 25% म्हणजे 0.25 लिटर तो जास्त विकतो. किती विकतो? 0.25%. तर इथे काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 1 + 0.25 म्हणजे टोटल किती होऊन राहिलं? 1.25 लिटर. किती रुपयात विकतो? ₹50 तर 1.25 गुणिला 50 केलं. तर आपल्याला किती मिळाले? 62.5. अच्छा. तर याची कॉस्ट प्राइस किती होती? 40. सेलिंग प्राइस किती मिळाली? 62.5 म्हणजे किती रुपयाचा प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. किती रुपयाचा प्रॉफिट होऊन राहिला? 62.5 - 40 करू आपण. तर किती होणार? 0.52 म्हणजे 22.5 याचा काय होऊन राहिला? एवढा प्रॉफिट होऊन राहिला. कशावर होऊन राहिला? कॉस्ट प्राइस वर होऊन राहिला. आणि कॉस्ट प्राइस किती आहे? 40 म्हणजे 22.5 अपॉन 40 इंटू 100%. बस आपल्याला हे फाइंड आउट करायचं होतं. कारण हा झाला प्रॉफिट. हे झाली कॉस्ट प्राइस आणि प्रॉफिट होऊन राहिला कॉस्ट प्राइसवर. तर किती पर्सेंट प्रॉफिट होऊन राहिले आपल्याला फाइंड आउट करायचं. चला मग करा. यालाच कसं लिहू मी? 225 अपॉन मध्ये 40 गुणिला हा पॉइंट खाली घेतला तरी 10 झाले इंटू 100. ओके. हा शून्य गेला, हा शून्य गेला. ओके. 225 225 भागीला 4 4 पंचे 20 4 पंचे 4 सकम 24. 1 वाटला पॉइंट दिला 0 4 दुने 8 2 वाटले हा 0 4 पंचे 20 0 म्हणजेच किती? 56.25% चा प्रॉफिट झाला विद्यार्थी. ऑप्शन नंबर डी हे झालं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं विद्यार्थी. ठीक आहे. जास्त काही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन नव्हता. एका लिटरची प्राइस किती होती? 40. तो खरेदी करतो तर कॉस्ट प्राइस मिळाली. मग काय करतो? 1/4 म्हणजे 25% पाणी मिसळतो. म्हणजे 0. लिटर एवढं पाणी मिसळतो. एका लिटरमध्ये 0.25 ॲड केलं म्हणजे 1.25 लिटर तो ₹50 विकतो. म्हणजेच तो कितीला विकतो? 62.5 ला विकतो. पहिले 40 मध्ये विकत होता. पाणी मिसळून तो 62.5 ला विकायला लागला. म्हणजे त्याला प्रॉफिट किती झाला? 22.5 चा. आणि आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज काढायचा होता. तर 22.5 चा प्रॉफिट झाला 40 वर.
म्हणजे 56.25% त्याला ओव्हरऑल प्रॉफिट होऊन राहिला. ओके विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या इकडे. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. मला असं वाटतं हा पण सेम प्रॉब्लेम आहे. एका विक्रेत्याने दूध 20 रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले. त्याने त्या दुधात मूळ दुधाच्या 1/5 भाग एवढे पाणी मिसळले आणि तयार झालेले मिश्रण 15 प्रति लिटर दराने विकले, तर त्याला एकूण किती टक्के तोटा झाला म्हणते. ओके, तर एका लिटरची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 20 रुपये. म्हणजे 20 रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले. हे काय झाली? कॉस्ट प्राइस, म्हणजे खरेदी किंमत झाली. काय झाली विद्यार्थी मित्रांनो? खरेदी किंमत झाली. ओके, ठीक आहे, एवढं कळलं. त्याने त्या दुधात मूळ दुधाच्या 1/5 भाग एवढे पाणी मिसळले. ओके, आता 1/5 भाग म्हणजे हे काय? 20%. म्हणजे एका लिटरचे 20% आपण काढू, किती होणार विद्यार्थी मित्रांनो? हा शून्य हा शून्य, म्हणजे 0.2 लिटर एवढं पाणी मिसळलं. म्हणजे एका लिटर मध्ये 0.2 लिटर पाणी मिसळलं, म्हणजे टोटल किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 1.2 लिटर. आणि विकत किती राहिला? 1.2 लिटर, तो 15 रुपये प्रति लिटर दराने विकून राहिला. किती? 15 रुपये प्रति लिटर दराने. हे त्याची सेलिंग प्राइस होईल. म्हणजे 1.2 गुणिला 15 करा, किती होणार? हे 15 एक 15, 15 दुने 30, हे किती झाले? 180. आणि हे पॉईंट होता म्हणून इथे पॉईंट दिला. म्हणजे त्याची जे कॉस्ट प्राइस आहे तो किती होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो? 1.2 लिटरची किती होऊन राहिले? 18 रुपये. कॉस्ट प्राइस किती होऊन राहिली विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे हे किती होणार? 15 गुणिला 1.2 लिटर म्हणजेच 18 रुपये. हे काय होऊन राहील? त्याची वाली कॉस्ट सेलिंग प्राइस होऊन राहिली. काय होऊन राहिली विद्यार्थी मित्रांनो? सेलिंग प्राइस, म्हणजे विक्री किंमत होऊन राहिली. एवढं कळलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे बघा, 1 लिटरची जे प्राइस आहे 20 रुपये, जे की त्याची खरेदी किंमत आहे. मग काय करतो तो? 1/5 20% जे पाणी एका लिटर मध्ये मिक्स करतो, म्हणजे 0.2 लिटर पाणी मिक्स करतो, म्हणजे टोटल 1.2 लिटर झालं आणि 15 रुपयाला विकतो. म्हणजे 15 रुपयाला, आता 1.2 लिटर 15 रुपयाला विकून राहिला, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये किती रुपयात विकून राहिला? 18 रुपयात. ठीक आहे, हे किती रुपयात विकून राहिले? 1 गुणिला 20, म्हणजे हे 20 रुपयात विकून राहिला होता. ठीक आहे, आणि हा 18 रुपयात विकून राहिला. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, हे कॉस्ट प्राइस, हे सेलिंग प्राइस, म्हणजे 18 मधून 20 गेले. ओके, असंच करू ना आपण. म्हणजे 2चा काय होऊन राहिला? लॉस होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 2 रुपयाचा लॉस कितीवर? 20 वर इंटू 100% फाइंड आउट करायचे होते. हे की ज्याला हा शून्य हा शून्य, ओके, आणि हा एक हा, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याला किती? 10% चा लॉस होऊन राहिला. त्याला काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो? 10% चा लॉस होऊन राहिला. 10% चा काय होऊन राहिला? तोटा. ऑप्शन आहे का? ठीक आहे, हा झाला आन्सर. अशा प्रकारे फाइंड आउट करायचे. 20 रुपयाची गोष्ट तो 18 ला विकून राहिली, म्हणजे 2चा लॉस होऊन राहिला. कशावर? 20 वर. बस तशा प्रकारे पुट केला, आन्सर काढला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्विंग टेक्निक साठी बघत राहा सुगर स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशभ्रतार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जोपर्यंत म्हणतो की जो कोणी नवीन विद्यार्थी असेल विद्यार्थी मित्रांनो, प्लीज सुगर स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. धन्यवाद विद्यार्थी.